भाषाने बोलायचं. तिकडे बघा. इकडे तोंड कर. आता वाढत चाललाय. हो या की इकडे. फोटो काढून जाऊ तिच्या बरोबर. फोटो काढून जा. थोडं जाऊ का पण. धनशेचं नाव साडी.
बोलायचंय बोलायचंय महादेवाच्या पेटीवर नमस्कार. आम्ही गोल्डन ग्रुप असं मिळून सगळेजण एकत्र कार्यक्रम करतो. आमच्या कार्यक्रमाला 16 वर्ष पूर्ण झाले आणि दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही अगदी सगळा ग्रुपने एकोप्याने करतो. आमच्या ग्रुपमध्ये मी सौ स्मिता काकडे, सौ निशा काकडे, सौ संध्या निगडे, सौ अनुजा काकडे, सौ उमांजली निगडे, सौ सारिका काकडे आणि सौ लता राजेंद्र काकडे असा आमचा 7 जणींचा ग्रुप आहे आणि दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो. त्यानिमित्ताने सगळ्यांशी भेटणं होतं, बोलणं होतं आणि स्त्रियांना जास्त बाहेर पडायला वाव मिळतो. हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्या प्रत्येक स्तरातील महिला आमच्याकडे येतात. चांगल्या पद्धतीनं आमची विचारांची देवाणघेवाण होते. संध्या निगडे. आमचा हा कार्यक्रम हळदी कुंकवाचा महिलांना सबलीकरणाचा, एकत्रीकरणाचा आहे आणि महिला खूप उत्साहात, जोशात आमचा हा कार्यक्रम बघायला येतात आणि प्रत्येक वेळेची आमची थीम अशी वेगळी असते की हळदी कुंकवाला अनुसरूनच आमची थीम असते प्रत्येक वेळेस आणि सगळ्या महिलांना आमच्या इथे येऊन खूप आनंद होतो. आवर्जून सगळेजण लहानांपासून मोठ्यापासून जे खालच्या स्तरातील असतील ते सगळ्या स्तरातील लोक आमच्या इथे येतात. त्याबद्दल खूप छान वाटतं. सौ सारिका दीपक काकडे. आमच्या इथे हळदी कुंकाला अनुसरून आम्ही एक थीम ठेवत असतो जेणेकरून बायकांना त्याचं संक्रांतीचं महत्त्व कळलं पाहिजे. रूढी परंपरांची देवाणघेवाण हे सर्व महिलांसाठी पाहण्यासारखं असतं. इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही 7 जणी एकत्र येऊन इतकं सुंदर करतो हे सेलिब्रेशन. म्हणजे किती दिवस आमची तयारी 8-10 दिवस आधी चालूच असते कंप्लीट. म्हणजे त्याला मग टायमिंग नसतं, काही नसतं. म्हणजे एकत्र म्हणजे इतकं एकत्र की लिमिटच नाही त्याला. आणि आमच्या 7 मध्ये आहे पहिल्यापासून तेवढाच ग्रुप आहे. हा कार्यक्रम संक्रांतीचा कार्यक्रम आहे. संक्रांतीपासून ते सूर्यनारायणाच्या उपवासापर्यंत, रथसप्तमीपर्यंत जे हळदी कुंकाचा महिलांना मान आहे तो मान देण्याकरता किंवा ह्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमांनिमित्त सर्व जाती धर्माच्या महिला एकत्रित येतात. त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते. पासून ते रथसप्तमीपर्यंत आम्ही हा कार्यक्रम सौभाग्याचं लेणं जेणेकरून हिंदू धर्म संस्कृतीला अनुसरून आहे. हे दरवर्षी आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम ठेवतो. असा हा कार्यक्रम 16 वर्ष झाला हा कार्यक्रम चालू झाला आहे. त्या कार्यक्रमांच्या निमित्ताने महिलांची देवाणघेवाण होते. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा जो कार्यक्रम असतो तर सर्व महिलांनी एकत्र येऊन आम्ही विशेष म्हणजे का नाही ह्या कार्यक्रमात आहे ना आमची दरवर्षी वेगळी थीम असती. सर्व जाती धर्मांच्या महिला एकत्र येऊन वेगळं काहीतरी करण्याचा त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होती एकमेकींच्या आणि सगळ्यांना एकत्र येण्याचा चान्स मिळतो. म्हणजे प्रत्येकीला आणि आम्ही हिंदू संस्कृतीला जपण्याचा पुरेपूर ही करतो
आणि आम्ही हिंदू संस्कृती जतन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि अनुसरून म्हणजे आम्ही ह्या हळदी कुंकाला जे आम्ही थीम ठेवतो ती ह्या आमच्या हिंदू संस्कृतीला म्हणजे संक्रांतीला जी अनुसरून असती तीच थीम आम्ही दरवर्षी वेगवेगळी ते काय करतात म्हणजे संक्रांत म्हणजे काय हे दाखवून देतो महिलांना वेगवेगळं म्हणजे प्रत्येकाचं महत्त्व काय आणि ह्याच्यासाठी फक्त म्हणजे सर्व महिलांना एकत्र यावं त्यांचं विचार विनिमय व्हावा आणि ह्यासाठी हा कार्यक्रम आम्ही एकत्र करतो.